जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। गिफ्ट देणार आहे महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहे। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय झाले। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पैसे आज येणार की उद्या येणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल, पण आता राज्य सरकारकडून डायरेक्ट घोषणा झाली आणि अशी घोषणा झाली की त्यामुळे आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री काय म्हणाले, त्यांनी सांगितलं की येणारा हप्ता एक नाही तर पुढील 2 हप्ते आहेत आणि हे 2 हप्त्याचे 3000 रुपये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी आम्ही डीबीटीची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे आणि हे पैसे सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। तर चला आता पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यात पैसे मिळणार, किती वाजून किती मिनिटाला हप्ता जमा होणार, आज किती जिल्ह्यात पैसे येणार तर उद्या किती जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला आता दाखवणार आहे। सर्व माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला मात्र ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अशाच अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे। यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक दिलासा मिळत आहे। बघा कुणालाच वाटत नव्हतं की सरकार मकर संक्रांतीच्या सणामुळे आता एकदम लगेच 3000 रुपये देईल, पण सरकारने आता 3000 रुपये मंजूर केलेत। बघा आता नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता सर्वांना दिलेला आहे, ज्यांना मिळाला नसेल त्यांना आज पूर्णपणे मिळून जाणार आहे आणि लगेच आता डिसेंबर जानेवारी या 2 हप्त्याचे 3000 रुपये तुम्हाला देण्यास सुरुवात देखील होणार आहे। 3000 रुपये देण्याचं कारण म्हणजे सरकारला हे 3000 रुपये आता मकर संक्रांतीच्या सणामुळे द्यायचे आहेत आणि बऱ्याच बहिणी नाराज झाल्या होत्या की सरकारकडून नेमके लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी वाटप होणार, आज वाटप होणार की उद्या वाटप होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होता। पण सरकारने घोषणा केली आणि आता डिसेंबरचे 1500 म्हणजे डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारीचा 19वा हप्ता असे टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये अशी मोठी घोषणा राज्य सरकारने केली असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। तर चला आता या ठिकाणी पैसे वाटपाची यादी जाहीर झालेली आहे, तर ती यादी आपण बघूयात। बघा पूर्ण यादी आता मंजूर झालेली असून यादीमध्ये सरकारने सांगितलं आहे की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का, लगेच तपासा। बघा आता पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला आहे, म्हणजेच की मकर संक्रांतीमुळे सरकार हे 2 हप्त्याचे 3000 रुपये देत आहेत। सरकारने सांगितलंय आम्ही नोव्हेंबरचा हप्ता दिलाय, पण बऱ्याच जणांना मिळाला आहे पण काहींना मिळाला नाही, आता त्यांना पण आज देऊन टाकू आणि लगेच डिसेंबर जानेवारीचे पण हे 2 हप्त्याचे 3000 रुपये देऊन टाकणार आहोत असं सरकारने सांगितलंय। पण आता मुख्यमंत्र्यांच्या आलेल्या माहितीनुसार हे पैसे टप्प्यामध्ये मिळणार आहेत, म्हणजे 2 टप्प्यामध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। बघा आज काही जिल्ह्यामध्ये पैसे येणार तर उद्या काही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, असे एकत्रित हे 2 हप्त्याचे 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि हे पैसे 100% वाटपाचा निर्णय आम्ही जाहीर केला आहे असं म्हणणं राज्य सरकारचं असून आता कोणालाच काळजी आणि शक्यतो चिंता करायची नाही। बघा आता मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे। आता या 15 जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण आता हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येतील। मग आता नेमके कोणते 15 जिल्हे आहेत की त्या 15 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्ण सरकार वाटपाला सुरुवात करणार आहे। आता ती पण माहिती तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या बँक खात्यात पैसे आज येणार का उद्या येणार, आपल्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं आहे की नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत घेतलं असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी हे 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे येऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून 100% तुम्हाला मिळेल। तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची सर्वात आधी आपण यादी बघूया, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टाची माहिती दिलेली आहे। स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे, बघा मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर येईल, लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, पण आता तुम्हाला पैसे मिळण्यापूर्वी 2 कामे सरकार करून तुमच्याकडून घेणार आहे। म्हणजेच की आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करायची आहेत, तरच तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे हे 3000 रुपये भेटतील। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, तुमचं नाव हप्त्याच्या यादीत येणार नसून
लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव काढलं जाईल. होय, आता नवीन नियम सरकारने लावलेला असून जर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यावी लागतील, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. जर ही 2 कामे पुढच्या 3 दिवसाच्या आत केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे येणारे पैसे हे तुम्हाला मिळणार नाहीत असं म्हणणं सरकारचं आहे. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येईल ते सांगतो. कारण ही कामे काय आता एका 2 व्यक्तीला करायची नाही तर सर्व व्यक्तींना करायची आहेत. म्हणजेच की जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत सर्वच लाभार्थी म्हणजेच की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असतो अशा सर्वांनीच आता ही 2 कामे करावी लागतील. जर ही 2 कामे केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हटलेत. मग चला आता कोणती 2 कामे करायची जेणेकरून आपल्याला डिसेंबर जानेवारीचा हप्ता भेटेल आणि पुढचे पण हप्ते भेटत राहतील ती माहिती तुम्हाला पुढे दाखवतो. त्यापूर्वी सर्वात आधी आपण काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे अशा 15 जिल्ह्यांची यादी दाखवतो. त्या 15 जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का ते पाहण्यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत राहिलेला व्हिडिओ बघण्याचं काम करत चला. बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी यादीमध्ये पैसे वाटपाच्या यादीत कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे ते देखील सांगण्यात आलेला आहे. बघा आता पहिला जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे. या ठिकाणी जालना जिल्हा आहे. आता जालना जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता या जालना जिल्ह्यामध्ये 19वा आणि म्हणजे इकडे बघा 18वा आणि 19वा हप्ता हे 3000 रुपये 2 हप्त्याचे मिळणार आहेत. 17 नोव्हेंबरचा हप्ता तर मिळाला आहे, ज्यांना मिळाला नसेल त्यांना आज मिळून जाईल. त्यामुळे कोणीही काळजी आणि शक्यतो चिंता करायची नाही असं म्हणणं राज्य सरकारचं आहे. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील हे सर्व जिल्हे असल्या कारणाने या सर्व जिल्ह्यात आम्ही पूर्ण पैसे देत आहोत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी 2 हप्त्याचे हे 3000 रुपये तर भेटतील. मात्र एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण येऊन जातील. कारण की आता मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम करत आहे आणि सर्वच बहिणींना म्हणजेच की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असतो अशा सर्व बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवता येणार आहेत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. पण आता तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे. बघा जर तुम्ही सरकारने सांगितला छोटासा अर्ज केला तर तुमचं नाव गॅस सिलेंडरच्या म्हणजेच की अन्नपूर्ण योजनेच्या यादीत नाव येईल आणि तुमचं नाव अन्नपूर्ण या योजनेच्या यादीत आलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटी माध्यमातून 3000 रुपये 2 हप्त्याचे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी 3830 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळेल. आता गॅस सिलेंडरचे पैसे मकर संक्रांतीच्या सणामुळे सर्वांना मिळणार आहेत. जर आता हे तुम्हाला पण मिळवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली फक्त 2 कामे करायची आहेत. मग चला नेमकी मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितले आहेत जेणेकरून हे पैसे आपल्याला मिळतील ते पण तुम्हाला सांगतो. जर तुम्ही एक अर्ज आणि ती 2 कामे केले तर लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या यादीत नाव घेतलं जाईल आणि तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये सरकार देईल ते पण मकर संक्रांतीच्या सणानिमित्त. आणि एकदा जर तुम्हाला हे पैसे मिळाले तर दरवर्षी हे 3 वेळेस पैसे तुम्हाला मिळतील. वर्षाला 3 वेळेस हप्ता सरकार देत असतं. त्यासाठी फक्त एक अर्ज करा म्हणून सरकारने सांगितलं आहे आणि मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे सर्वच बहिणींना आम्ही हे पैसे देऊन टाकणार आहोत. पण चला आता कोणता अर्ज करावा लागेल जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील ती पण माहिती पुढे दाखवणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी आणखीन लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सरकार वाटप सुरू करत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. बघा आता पुढील यादी या ठिकाणी मंजूर झालेली आहे. स्पष्टपणे आता यादीमध्ये सर्व काय माहिती डिटेलमध्ये आलेली आहे. बघा आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दाखवण्यात आलेली आहेत. सरकारने काय सांगितलं आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय, डायरेक्ट यादी मंजूर. मकर संक्रांतीमुळे पैसे टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानंतर सरकारने सांगितलं की एकदा निर्णय घेतला की आम्ही पैसे देतच असतो हे तर बहिणीला माहिती. बघा आता मकर संक्रांतीमुळे डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये आता या 15 जिल्ह्यात मंजूर केलेले आहेत आणि त्याआधी गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मंजूर केलेले असून हे पण पैसे आता सर्वांना मिळणार आहेत. पण बघा 75 लाख बहिणींची यादी आता तयार झालेली आहे. या 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे तरच लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. जर या 75 लाख बहिणींच्या यादीत 75 लाख बहिणींच्या नावाच्या यादीमध्ये तुमचं नाव जर घेतलं नाही तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. आता जर या
यादीत नाव यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करावी लागतील, म्हणजेच की 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं पण नाव सरकार घेईल आणि तुम्हाला पण लाडकी बहीण योजना नोव्हेंबर डिसेंबर 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी टोटल रक्कम पूर्णपणे देऊन टाकेल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। त्यामुळे आता कोणीच कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसू नका, सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। तर चला ती माहिती सर्व आता पुढे दाखवणार आहे। त्यापूर्वी मकर संक्रांतीमुळे सरकारने जे आता डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये मंजूर केले आहेत हे आणखी कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहेत, आता पुढच्या 15 जिल्ह्यांची नावं आता वाचून दाखवतो। आता मात्र 2 मिनिटं वेळ काढून जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होईल, त्यांना सर्व माहिती व्यवस्थित कळेल। तर बघा आता या ठिकाणी सविस्तर अशी माहिती समोर आलेली असून सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून यादी मंजूर झालेली आहे, पैसे मंजूर झालेले आहेत आणि आता बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत होत्या की हप्ता कधी येणार, तर बघा आता हप्ता येणार आहे आणि तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे भेटले आहेत, डिसेंबर जानेवारीचे पैसे भेटणार आहेत। आता लातूरमध्ये 50-60 हजार महिला नाहीत तर 1 लाखांपेक्षा अधिक महिला अशा आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतात। तर या सर्व महिलांच्या बँक खात्यात आता हे टोटल पैसे जमा होऊन जातील आणि एक ना एक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा नक्कीच मिळेल। आता कोणीच काळजी आणि चिंता करत बसायची गरज नाहीये। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच पैसे वाटपाला लगेच राज्य सरकारकडून आता ही मंजुरी भेटली आणि अधिकाऱ्यांनी आता डीबीटीचं काम सुरू केलेलं आहे। बघा आता पैसे वाटप हे डीबीटीतून सरकार का करत आहे, मकर संक्रांतीचा सण जवळ आला, मग पैसे आता तर द्यायचे आहेत, मग पैसे लवकर कशा माध्यमातून देता येतील तर ते म्हणजे डीबीटीतून। डीबीटी एक अशी प्रक्रिया असते, अशी मशीन असते की त्यामधून पैसे पाठवले की इकडे 20 मिनिटात बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होत असतात। मग आता तिकडून कोणत्या क्षणी पैसे टाकण्यात येणार आहेत आणि ज्या पण जिल्ह्याचं नाव सरकार घेईल त्या जिल्ह्यात नाव घेतल्यानंतर लगेच पूर्ण 15 ते 20 मिनिटाच्या आत पैसे जमा होऊन जातील असं सरकारने सांगितलं आहे। म्हणजेच की आता यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। तर चला आता नेमके पैसे अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात डीबीटीतून आता 15 ते 20 मिनिटात पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवतो। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता घेतलेलं असून जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यात आता नोव्हेंबरचे 1,500 आलेले आहेत, आता डिसेंबर आणि जानेवारीचे 1,500 रुपये, म्हणजेच बघा हे 3 हप्त्याचे एकत्रित पैसे आले असं देखील समजू शकतो। टोटल तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे मकर संक्रांतीच्या सणामुळे 4,500 रुपये भेटत आहेत आणि हे 4,500 रुपये खूप मोठी रक्कम आहे। सरकारने सांगितलं की ही 4,500 आम्ही देण्यासाठी आता निर्णय घेतलाय। आता पूर्ण सर्वची सर्व बहिणीच्या बँक खात्यात हे 4,500 रुपये जमा होऊन जाणार आहेत आणि कोणालाच कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्ट माहिती आता दिलेली आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे कोणते आहेत ते पण दाखवत आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे एक माहिती दिली। बघा मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुम्हाला दाखवतो। तर इकडे बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, आता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आता मोठा निर्णय घेतलाय, आम्ही आता मोठा निर्णय घेतलेला असून 2 हप्त्याचे पैसे मंजूर केलेले आहेत। आम्हाला माहिती होतं की नोव्हेंबरचा हप्ता उशिरा मिळत असल्याने तुम्ही नाराज झाला होतात, पण आता तुम्ही नाराज राहू नये याकरिता आम्ही डिसेंबर जानेवारीचा पण हप्ता लगेच देत आहोत। दोन्ही हप्त्याची एकत्रित 3,000 रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला असून आता कोणत्या क्षणी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील हे पैसे पूर्ण आम्ही देण्यासाठी जिल्ह्यांची तसेच बँकांची यादी जाहीर केलेली आहे। सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे देणार त्या जिल्ह्यांची पण नावे आम्ही जाहीर केली आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्यांची पण माहिती सरकारने आता दिलेली आहे। जर या 6 बँकेमध्ये तुमच्या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर डायरेक्ट आता डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपये हे जमा होऊन जातील आणि नोव्हेंबरचे तर 1,500 भेटलेच आहेत, जर भेटले नसतील तर ते पण 1,500 रुपये लगेच येतील। टोटल असे 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात आता 100% देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असं मुख्यमंत्री म्हटलेले आहेत। बघा त्यांनी पुढे सांगितलं की
आता आम्ही हा निर्णय घेतलेला असून सर्वांच्या फायद्यासाठी हा निर्णय आहे। बघा बहिणींनो, आता यादी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली। एकनाथ शिंदेंनी शब्द दिला आणि सांगितलं की हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर लगेच फेब्रुवारीचे पण 1,500 रुपये भेटतील। पण आता बहिणींनो, 2 कामे केली तरच येणारे पैसे हे मिळणार आहेत। जर आम्ही सांगितलेले 2 कामे बहिणींनी केली नाही तर त्यांना डिसेंबर जानेवारीचा हप्ता भेटणार नाही। इथून पुढचे कोणतेच हप्ते दिले जाणार नाहीत। नवीन नियम सरकारने काढल्यामुळे इथून पुढे आता हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे करा। 3 दिवसाच्या आत ही 2 कामे केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे आणि जानेवारीचे राहिलेले पैसे येतील। जर ही 2 कामे केली नाही तर हे पैसे तुमचे बंद करून ठेवले जातील आणि योजनेतून नाव काढलं जाईल आणि पुढे कधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळायचा नाही। कारण आताच सरकारने नवीन नियम काढून हा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे ही नवीन माहिती आणि नवीन बातमी बघायला मिळत आहे। त्यामुळे तुम्हाला आता ही 2 कामे करायची आहेत तरच येणारे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। मग आता कोणती 2 कामे करायची व कधी पैसे भेटणार, आज किती जिल्ह्यात, उद्या किती जिल्ह्यात पैसे भेटणार, आता सर्व राहिलेली माहिती तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा, आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार सर्व काही व्यवस्थित अपडेट सांगितले आहे। त्यांनी सांगितलं की आता आम्ही पूर्ण पैसे देत आहोत। बघा, पैसे वाटपाची यादी देखील दाखवली। मुख्यमंत्री म्हणाले की आता यादी देखील बघा, त्यांनी सांगितलं एक पण लाडकी बहीण आता नाराज राहणार नाही। सरकारने सांगितलंय बघा, डायरेक्ट मुंबई या ठिकाणाहून महत्त्वाची बैठक झाली आणि आता बहिणीला पैसे देण्यासाठी लगेच आम्ही रक्कम मंजूर केलेली आहे। तर ही पैसे जिल्ह्यांच्या यादीनुसार पूर्ण बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत। आता पूर्ण रक्कम जाहीर करून टाकली आहे। हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे ती पण माहिती आता सरकारने दाखवली आहे। बघा, आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीतील आता विभाग सर्वात आधी निवडले आहेत। योजनेचे पैसे वाटप होणार आहेत आणि सरकार 4 विभागामध्ये सर्वात आधी पैसे देत आहे। बघा, आता या 4 विभागापैकी कोणत्या एका विभागात तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल किंवा तुम्ही राहत असाल तर आता हे 3,000 रुपये सरकार तुम्हाला देत आहे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सरकारने आता मंजूर केलेले आहेत। पण बघा, गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये कसे मिळवायचे, त्यासाठी काय करावं लागेल ते पण मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे। आता लक्ष देऊन बघा। तर इथे बघा, सरकारच्या माध्यमातून 4 विभाग जाहीर झालेत आणि या 4 विभागापैकी कोणत्या एका विभागात तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तुम्ही राहणारे असाल तर पूर्ण पैसे आता तुम्हाला मिळतील। बघा, मराठवाड्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर 3,000 रुपये आता कोणत्या क्षणी आज उद्या येऊन जातील। त्यानंतर सर्वात आधी पैसे विदर्भामध्ये एक सरकार देणार आहे। विदर्भामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं विदर्भामध्ये तुमचा जिल्हा असेल किंवा तुम्ही राहत असाल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून 3,000 रुपये जमा होतील असा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर चला, आता कोणकोणत्या जिल्ह्यात सरकार पैसे मंजूर करून वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची नावं आणि तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे पैसे मिळून जातील। तर चला, ती माहिती पण लगेच दाखवतो। बघा, आता आलेल्या माहितीनुसार सरकारने हा मोठा निर्णय आतापर्यंत कधीच घेतला नव्हता। एवढा मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। आलेल्या माहितीनुसार पूर्ण घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। बघा, आता डीबीटी अंतर्गत येणारी रक्कम ही तुम्हाला आता मिळत असल्याने तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर देखील म्हणू शकतो। तर आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी घोषणा केली। बघा, पैसे वाटप होणारा पुढचा एक विभाग आहे नाशिक विभाग। आता नाशिक विभागामध्ये लाखो महिला आहेत की त्यांना आता हप्ता मिळत असतो। तर या सर्व विभागातील महिलांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। पण तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवायचे असतील तर जो पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तो महिलेच्या नावावरती करा। एवढं काम पहिलं करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्यायची आहे। जे काय अर्ज लागतील त्या ठिकाणी ते तुम्हाला मागतील। तेवढं काम केल्यानंतर जर पात्र ठरत असाल तर लगेच तुम्हाला नियमांमध्ये बसल्यानंतर पैसे मिळून जातील। कसलीच काळजी करायची नाही आणि गॅस सिलेंडरचे हे पैसे तुम्हाला पुढे सुरू राहतील। आणि बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर कोणती 2 कामे करायची, तर पहिलं काम eKYC आणि दुसरं काम तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आणि मोबाईल नंबरशी लिंक। जर ही कामे केली तर येणारी रक्कम 100% तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेची अपडेट होती। तर आता मकर संक्रांतीच्या आधी तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। आता 2-3 दिवसात डायरेक्ट 3,000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होईल। काळजी करू नका, सर्वांना पैसे मिळणार आहेत। eKYC करून घ्या, बाकी काही अडचण नाहीये। भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना धन्यवाद।